त्यांनी आता लक्षात आलं होतं त्यांना की आता मला बाबा लोकसभेला सामोरं जावं लागणार आहे, मग बळीचा बकरा कोणाला द्यायचा, तर महाराजांना द्यायचा. अशा पद्धतीनं या लोकांनी त्यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली. आता गादीचे वारसदार कोण हा मोठा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगतो की या गादीच्या हक्कासाठी मला वाटतं 68 साली फार मोठं आंदोलन झालं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्यानंतर दसरा उत्सव देखील बंद झाला होता. हे मी ऐकलेलं सांगतो. आणि मग त्यानंतर हे वारस म्हणून आलेले महाराज देखील घराच्या बाहेर जास्त पडायचे नाहीत, पण लोकांनी पुन्हा त्यांना घराच्या बाहेर पाडून दसरा महोत्सव सुरू केला. आणि मग आता खरे वारसदार जे म्हणतायत राजवर्धन कदम बांडे, हे देखील त्याचा हक्क सांगतायत. आणि मी कालच ऐकलं, खरं म्हणजे आम्ही कुणीही या गोष्टीवर जास्त बोलण्यासाठी उचित समजत नाही, मी पहिल्यांदा सांगतो आपल्याला, पण तरी देखील मी काल ऐकलं की ह्याच्या केसेस अजून कोर्टात सुरू आहेत. ह्याच्या केसेस कोर्टात सुरू आहेत आणि तरी देखील एनडीएनं गादीचा मान ठेवलेला आहे. काँग्रेसनं या गादीचा मान जाण्यासारखं जे काही काम केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस आणि महाआघाडीला या कोल्हापुरातील जनता कधीही माफ करणार नाही. आपण नेहमी त्यांचा मान आदर मान सन्मान ठेवलेला आहे, आज देखील आपण ठेवतो. कारण शाहूरायांनी जे काही केलेलं आहे ते ठीक आहे, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण सत्यता ही आहे की महाराज किंवा आपलं जे आदराचं स्थान होतं त्यांनी राजकारणात पडू नये यासाठीच दोघांचा पराभव झाला ना. त्यांनी ती गादी सांभाळायची, ती गादीची जी व्हॅल्यू आहे ती आमदारांनी खासदारांची नाही आहे. आम्ही कोणी आमदार झालो आणि खासदार झालो तर महाराज दिसले की महाराजांना वाकून नमस्कार करूनच पुढे जायचो, आणि हेच त्यांना आदराचं स्थान त्यांचं काही कळालं नाही. आणि लक्षात घ्या, काही लोकांना मोठे महाराज तर नेहमी म्हणायचे मला राजकारणात नाही पडायचं आहे, पण मोठे महाराज ह्यामध्ये पडले कसे आमच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याचं कारणच असं आहे, काही स्वतः या तथाकथित या संपूर्ण जिल्ह्याचा मसिहा म्हणून वावरणारी काँग्रेसची मंडळी आहेत, त्यांनी आता लक्षात आलं होतं त्यांना की आता मला बाबा लोकसभेला सामोरं जावं लागणार आहे, मग बळीचा बकरा कोणाला द्यायचा, तर महाराजांना द्यायचा. अशा पद्धतीनं या लोकांनी त्यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली. आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे, मतदार सुज्ञ आहेत. अपमान गादीचा होणार आहे, आणि त्यामुळं ज्यांनी या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मतदार स्वस्त असणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.